मंगल आचरण करतो आणि कुशल आणि मंगल आचरणाचा परिणाम काय होतो, तो या जीवनामध्ये बुद्धाच्या मार्गानुसार, बुद्धाच्या शिकवणीनुसार तो अतिशय सुखामध्ये जगतो. हे लग्न त्याचा अतिशय मोठा त्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे. अतिशय जीवन काबाड कष्टाचं आणि अतिशय खडतर त्यांचं गेलं, परंतु ब्रह्माच्या सानिध्यात राहिल्यानंतर खडतर आयुष्य एखाद्या खडकावर अतिशय चांगल्या पद्धतीनं फूल उमलावं अशा प्रकारचं खडतर आयुष्यातून त्यांना अतिशय चांगली सुखाची अवस्था प्राप्त झालेली आहे. तर असे हे गुणी आमचे मित्र, मी त्यांचा कल्याण मित्र आहे. मला सांगायला आनंद वाटतो की असे जर मित्र माझे झाले चांगले तर मला चिंतेचं काही कारण नाही. एक एक जर माणूस निर्माण झाला, एक एक माणूस जर धम्मासाठी काम झाला, तर जशी बापाला वाटते की माझा मुलगा आता करता झाला, बापा निश्चिंत होतो, बाप निश्चिंत होतो, पोराच्या हातामध्ये कारभार देतो. आणि मी जेव्हा नीलरत्नाकडे पाहतो तर मी निश्चिंत झालो की आता मला चिंता करण्याची काही. अशा या दोन्ही धम्मचार्यांचं आपण स्वागत करूया. धम्ममित्र शंकर खडसे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्याचं स्वागत करावं. माझ्या मनासारखंच झालं. आणि कधी कधी आमची अडचण असते की आम्ही पुरुष धम्मचारी असतो, धम्मचारी तो त्याचं स्वागत करतो, पुरुषाकडून आपण स्वागत करतो. पण मला वाटतं कधी कधी आमच्या बहिणीचं असते आपण धम्मचारीचं स्वागत करावं. तर मी आपल्या बिरारे मावशी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा नीलरत्न यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. शुभेच्छा तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे तात्कालिक संगम या विषयावर दुसरं पुष्प ते गुंपती धम्मचारी नीलरत्न. घेतो समोर घ्यावं लागेल, नाही का मग इकडे घेऊ. असं आडवं लावायचं का? जमते का? तर बघू आता. तसंच हां असं घ्यायचं का? डोंगर देऊ सर, असं इकडून आडवं जमतं. हां जमतं फक्त नाही तर इथं हातात घेईल तसं काही नाही. आवाज येतो का माझा? शेवटपर्यंत आवाज येतो? दुधोडेजी आवाज येतो का? येतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक धम्मचारी सूचिरत्न, माझे कल्याण मित्र, आणि आज ज्यांनी जी भूमिका सांगितली की वडिलांना जसं आपला मुलगा कमवता झाला की निश्चिंत होतात, तसे कल्याण मित्रानं माझ्याबद्दलची भूमिका मांडली. खरंच हा त्यांचा मोठेपणा आहे, कारण मी त्यांच्यासमोर लहानच आहे. वयानं पण लहान आहे, अनुभवानं सुद्धा लहान आहे. पण
मोठ्यांनी लहानांना मोठं करणं आणि त्या मोठेपणा देणं हा त्यांच्यामध्ये असणारा एक सद्गुण असतो आणि कल्याण मित्रामध्ये हा सद्गुण असतो, हा इथे आपल्याला जाणवला. अपेक्षा व्यक्त झालेली आहे, आता निश्चिंत आहे. तरी पण काही जीवनामध्ये अडचणी आल्यानंतर मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही आता आहे सूत्रसंचालक, मी निश्चिंत आहे. माझ्याकडून जर काही राहिलं असेल तर तुम्ही ते पुढे घेऊ शकता. त्यामुळं मी पण निश्चिंत आहे आणि ते पण निश्चिंत आहे. माझा परिचय करून दिला धर्मचारी विमन्यू. शेवटी दोघं भाऊ विमन्यू आणि सुचिरत्न, त्यांच्यामध्ये पण तोच गुण आणि माझा परिचयामधून त्यांनी मला जे बघितलेलं आहे, वास्तविक परिचय जसं म्हणतो आपण, स्पेसिफिक वस्तुनिष्ठ परिचय म्हणतो, त्या वस्तुनिष्ठ परिचय कसा असतो त्यांनी दिला. आणि ते देत असताना मला पण काही जुन्या आठवणी येत होत्या. कारण आमची भीमनगर वस्तीमध्ये जे काही जुने ओळखीचे लोक होते, घरी येणं जाणं राहायचं आणि त्या येण्या जाण्यामधून एक नवीन नातेसंबंध निर्माण झालेलं ते कुटुंब होतं. आणि त्यांची आई असेल, त्यांचे वडील असेल, आमचे चांगले जवळचे संबंध होते. आणि तो संबंध आज आध्यात्मिक संबंधामध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्यांचं कुटुंब, वडील धम्मचारी, सुचिरत्न धम्मचारी, ते धम्मचारी, म्हणजे आध्यात्मिक हा संपर्क आलेला आहे. हा माझ्यासाठी हा एक मोठा आनंदाची आणि पुण्यानुमोदन करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्यांचं पुण्यानुमोदन करतो. तसंच 3 दिवसापासनं पूजास्थानासाठी झटणारे आपले जे काही टीम आहे, त्या टीमचं मला पुण्यानुमोदन करावंसं वाटतंय. कारण पूजास्थान करणं हे साधं काम नाही आहे. भीमनगरला राहत असताना पूजास्थान करायला शांतिकीर्तीत आहेत. रात्री आम्ही जागायचो आणि तिथे गेट राहायचा. गेटला आम्ही सतरंजी सुईद्वाराने शिवत होतो. म्हणजे टीम राहायची पूर्ण, सुचिरत्न, विमन्यू, अशोक रंगारी, हर्ष. तर हे करत असताना हे परिश्रम किती घ्यावे लागतात हे आम्हाला माहिती आहे. रात्रभर जागावं लागत होतं. आणि आपली पूर्ण टीम या पूजास्थानासाठी त्यांचे मनामधले जे सृजकता आहे, जे नवनिर्मिती आहे, त्या पूजास्थानमधून आपल्याला दिसते. त्या टीमचं मी खरंच पुण्यानुमोदन करते. आपणही त्यांचं टाळ्या वाजवावं असं मला असं वाटतं. आणि बाहेर फटाक्यांचा आवाज येतोय, आतिषबाजी होत आहे. बाहेरच्या जगतामध्ये दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. फटाके हे त्याचे निदर्शक आहे. ते आवाज होत असताना माझा आवाज, जसा फटाक्यांचा आवाज आपल्या कानावर पडतोय, तसा माझा आवाज आपल्या कर्णपटलावर निश्चित पडेल याची खबरदारी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तशी मी काळजी घेईल. माझा जर आवाज आपल्यापर्यंत येत नसेल तर कृपया हात वरती करा, म्हणजे मी आवाज अजून वाढवेल किंवा त्या पद्धतीनं मी काळजी घेईल. कारण माझा आवाजच जर ऐकू आला नाही आणि मी जर बोलत गेलो तर त्याचा अर्थ असा होईल की मग कुणाला ऐकू आलं, कुणाला ऐकू नाही आलं. मला अजून एक आनंद होतोय, विविध प्रवचन मालिका आपण ऐकत असताना या शिबिरामध्ये हा जो विषय ठेवलेला आहे आणि विषय पण खूप चांगला आहे आणि याची रेकॉर्डिंग संजय कुमार पुंडगे करत आहेत. माझे पण ते रेकॉर्डिंग करत आहेत. रेकॉर्डिंग करत असताना आपले शब्द, आपला अभ्यास, कारण ते ध्वनिमुद्रित होणार आहे, जबाबदारीने बोलावं लागतं. आणि जबाबदारी अतिशय येऊन माझ्यावर पडलेली, आवाज येत नाही तिकडून हात आलाय. जबाबदारीने आपल्याला बोलावं लागतंय, त्याची खबरदारी घेणं हे माझं काम आहे. आणि अपेक्षा तर झालेली आहे. आता त्या अपेक्षापूर्ती मी कसा करतोय, कारण जसं सांगितलं की 5 महिने मला होतील 9 जूनला धम्मचारी होऊन. आणि आपल्याला माहिती आहे 5 महिन्याचं जे बाळ असतं हे बाळ रांगायला पण लवकर सुरुवात करत नाही. ते पालतं पडतं, थोडं एक पाय वरती घेतं आणि
गुडघ्यानं वगैरे जर असं इकडे तिकडे सरकतं, कोलांटीवाडा मारतं, इकडे तिकडे जातंय ते असं. आवाज येईल आता येईल. काय शेळके साहेबांचा धन्यवाद. त्यांनी अतिशय तत्परतेनं ही माईकची व्यवस्था केली. चाणाक्ष आहेत ते आणि जाणकार पण आहेत. तर मी सांगत होतो 5 महिन्याचं जे बाळ आहे ते जरा पालतं पडण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्याच्याकडून जर अपेक्षा केली त्यांना रांगलं पाहिजे तर जरा अवघड जाईल, आणि माझ्याकडून रांगण्याची अपेक्षा केली तर ते पण अवघड होईल. आणि मला पण वाटतं की कधी कधी आपण विश्वास टाकलेला असतो, विश्वासाचं खूप मोठं ओझं असतं वक्त्याला बोलत असताना. परिचय खूप चांगला दिलेला आहे, सुचिरत्नाने अजून त्याला पुष्टी दिलेली आहे, आणि ह्या पुष्टीच्या कसोटीवर उतरणं हे माझ्यासाठी तितकंच जोखमीचं काम आहे. आणि कधी कधी आपण म्हणत असतो विश्वास टाकलेला असतो, आणि आपली एक म्हण आहे, विश्वासाची म्हैस आणि चरवी घेऊन बैस, अशी होता कामा नाही. बरेच जण वही घेऊन बसलेले आहेत, रेकॉर्डिंग करत आहेत. वही कोरी राहील सांगता येत नाही, रेकॉर्डिंग पुन्हा डबल करावं लागेल किंवा डिलीट होईल काय सांगता येत नाही. कारण हे बोलणारं आपण अभ्यास केलेला असतो, पण विश्वास ज्यावेळेस आलेला असतो तो विश्वास तुमचा दांडगा आहे. शिबिरासाठी आपण आलेला आहात, काहीतरी ग्रहण करण्यासाठी आलेला आहात, काहीतरी ऐकण्यासाठी आलो, नवीन काहीतरी भेटायला पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण आलेलो आहे. ही आपली खूप इच्छा असते, आणि एक आपल्याला रुची पण असते की शिबिर म्हणजे चांगलं असतं आणि चांगल्या पद्धतीने आपण ऐकत असतो. ही जबाबदारी माझ्यावर आता आलेली आहे. म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना ज्या पद्धतीने माझा विषय मी या ठिकाणी मांडणार आहे, कधी काव्यमय असणार किंवा नसेल, पण कविताची भाषा सांगितलेली आहे. कधी कधी काव्यता असेल तर असेल, कधी काव्यता नसेल, पण जी भाषा आपली असते ती काव्यमय असावी असा एक हेतू परिचयकर्त्यांनी सांगितला आहे. काव्यमय भाषा असण्याचा मी प्रयत्न करतोय बोलण्याचा. तर तात्पुरते शरणगमन किंवा त्याला तात्कालिक शरणगमन हा विषय माझा आहे, सुचिरत्नांनी सांगितलेला आहे. तर हा विषय बघत असताना आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल, ती म्हणजे शरणगमन आपण कशाला म्हणतो. आणि हा जो विषय इथं ठेवलेला आहे, आपल्या शिबिराचा विषय भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य आहे. आणि रात्रीचं प्रवचन जे ठेवलेले आहे ते भंतीचा विषय. म्हणजे बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि त्या धम्मक्रांतीला पुढे नेण्याचं काम उर्गेन संघरक्षितांनी केलं. मग ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्याची पण आपल्याला जाणीव असावी, त्याची पण आपल्याला एक कल्पना असावी किंवा ती आपल्यासमोर मांडावी, आपल्यासमोर यावी. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे उर्गेन संघरक्षित यांचं. त्या दोघांचं सायुज्यता या ठिकाणी साधलेली आहे संयोजककर्त्यांनी. म्हणून या ठिकाणी हे शरणगमनाच्या पातळ्या ह्या ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला हा शब्द आपण नेहमी ऐकलेला आहे की आपण शरणगमन केलं पाहिजे. शरणगमन करतो का आपण? शरणगमन भिक्षू सांगतात शरणगमन करा, शरण जा, हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण भंतेंनी 1978 साली पाश्चिमात्य संघ, ज्याला फ्रेंड्स वेस्टर्न ऑफ द बुद्धिस्ट ऑर्डर असं म्हणतात, त्यांचा तो 10वा वर्धापन दिन होता. आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भंतेंनी त्या ठिकाणी या शरणगमनाच्या पातळ्या सांगितलेल्या आहेत. 10 वर्ष झाले होते संघाला स्थापना होऊन. आणि मग हे शरणगमन धम्मचारी करत असताना माता पातळ्या सांगण्याची का आवश्यकता आहे, तर सर्व धम्मचारी त्या ठिकाणी होते. आणि आपण कोणकोणत्या टप्प्यापर्यंत असतोय, कसा प्रयत्न करतोय हे आपल्याला जाणण्यासाठी हे पातळ्याची आपल्याला गरज भासते. म्हणून या पातळ्या आपण इथं ठेवलेल्या आहेत विषयामध्ये, आणि ते भंतेंनी खूप छान पद्धतीने इथे मांडलेले आहे.
मग शरणगमन म्हणलं की दोन शब्द त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. एक आहे शरण आणि दुसरं आहे गमन. आता शरण म्हणलं की शरण या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. पालीमध्ये शरण आहे, स आहे, श नाही. हा मी आता जो शरण सांगतोय तो मराठीमधला श किंवा संस्कृतमधला श. तर हा शरण म्हणजे आश्रयाला जाणे. आपण कुणाच्या तर आश्रयाला जातो, जिथं संरक्षण आपलं होईल अशा ठिकाणी आपण जातो, किंवा आपल्याला वाटतं की माझं संरक्षण होईल. का असं वाटतं? कधी कधी भीतीने आपल्याला घातलेलं असतं, भीतीपोटी आपण कोणाच्या तर आश्रयाला जातो, माझं कोणीतरी संरक्षण करेल म्हणून. हा सर्वसामान्य अर्थ मी तुम्हाला सांगतोय. या अर्थानं आपण शरण जात असतो, किंवा अजून लौकिक अर्थानं बघत असतो की एखादा राजा हरल्यानंतर तो दुसऱ्या ज्याने त्याला जिंकलेलं असतं तो त्याला शरण जातो, रिफ्युजी म्हणतो आपण, तो शरण जातो. हा सर्वसामान्य अर्थ. आणि गमन म्हणजे ज्याला जाणे म्हणतात. मग जाणे असेल तर कुठून तरी सुरुवात करावी लागते आणि कुठेतरी जायचं असतं. कारण सुरुवात केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, म्हणून त्याला गमन म्हणतात. हे झालं लौकिक अर्थानं. मग आता एकत्र जर आपण केलं तर ही शरणगमन आहे. तर आपल्याला बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून भंतेने सांगितलेलं आहे की शरणगमन म्हणजे काय. मग आता बुद्धासमोर आपल्याला शरणगमन करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर बुद्ध भंते त्या ठिकाणी म्हणतात शरणगमन म्हणजे बुद्ध धम्म संघ यांच्या प्रती व्यक्त होणारी आपली सकारात्मक भावनिक प्रतिक्रिया. बुद्ध धम्म संघ आपल्या जीवनामध्ये बुद्ध धम्म आणि संघ हे अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रती आपण भावनिक होऊन आपण जे प्रतिसाद देतो हे शरणगमन असतं आपलं. मी पुढे बोलणार आहे. भावनिक प्रतिसाद आपण देतो म्हणजे भावनेनं आपण जातो, बुद्धीनं पण जातो, आणि आपण प्रतिसाद देतो म्हणजे क्रिया करायला सुरुवात करतो, अनुसरतो. हे शरणगमन भंतेला अपेक्षित होतं आणि ते शरणगमन इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक म्हणतात की त्रिरत्नाप्रती म्हणजे बुद्ध धम्म संघाप्रती आपली प्रतिज्ञाबद्धता म्हणजे शरणगमन. प्रतिज्ञा जर आपण घेतो, मुलं शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतात, भारत माझा देश आहे. त्या प्रतिज्ञेपोटी फक्त ते परिपाठाचाच भाग होतो, पण इथली जी प्रतिज्ञा असते, ही शपथ असते, ही आपण मार्गक्रमण करण्याची घेतलेली असते आणि ही घ्यावी. आता हा विषय ठेवण्यामागचा उद्देशच असा आहे की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे. मग बुद्ध धम्म जर दिलेला असेल, मग शरणगमन करायचं बुद्धाला, आपण बुद्ध धम्म संघाला शरण जायचं तर कशा पद्धतीने गेलं पाहिजे, ही अपेक्षा या प्रवचनातून किंवा या प्रवचन मालिकेतून आपल्याला ती व्यक्त होणार आहे, आपल्यापर्यंत ती पोहोचणार आहे. म्हणून ही शरणगमन आहे, हे शरणगमन आहे. आणि अजून एक म्हणतात, भंते म्हणतात की शरणगमन म्हणजे आध्यात्मिक आदर्शाच्या प्रती व्यक्त होणारी आपली विधायक भावनिक प्रतिक्रिया असते. पुन्हा विधायक भावनिक प्रतिक्रिया इथं नकारात्मक नसते, विधायकता आपल्यामध्ये असते. आणि ही विधायकता म्हणजे चांगली विधायकता, चांगले गुण हे आपल्यामध्ये पण आहेत, पण आपल्यापेक्षा ज्यांनी चांगल्या गुणांचा विकास केला त्यांच्या प्रती आपण जे प्रतिक्रिया देतो, आपण अनुसरण्याचा प्रयत्न करतो, ते आपले शरणगमन असतं. आणि हे शरणगमन करत असताना जर आपण अजून जर बाबासाहेबांना जोडलं, बाबासाहेब बुद्ध धम्माला शरण गेले, मग आता बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांच्या विचारांची, त्या विचारांवर चालणं, ते अनुसरण करणं म्हणजे शरणगमन हे आपण इथं म्हणू शकतो. बाबासाहेबांचे विचार सुद्धा तेच आहेत, ते शरणगमन करायचे म्हणजे आपल्याला मार्गक्रमण करायचे, आचरायचे. नुसतं त्रिवार वंदन करून शरणगमन होणार नाही, वाकून वंदन करून शरणगमन होणार नाही. तर आपण जे अनुसरणायचं आहे, आपण प्रतिज्ञा करायची आहे, मी ते विचार स्वीकारणार आहे, मी बुद्धाला स्वीकारलंय, मी धम्माला स्वीकारलंय, मी संघाला स्वीकारलंय तर कसं अनुसरणार मी आहे. ते विचार माझ्या जीवनामध्ये आचरणात आणणार आहे आणि ते आचरणात आणल्याशिवाय शरणगमन होत नाही. भंते एका ठिकाणी म्हणतात शरणगमन
म्हणजे एक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धर्मांतर केलं, बुद्ध झालो आपण, बौद्ध झालो, पण बौद्ध झाल्यानंतर आपल्याला कसं बौद्ध धर्माचं आचरण करायचंय हे कसं सांगितलं. म्हणते त्या ठिकाणी म्हणतात आपण धर्मांतर केलं म्हणजे आपल्याला आता शरणगमन करावं लागणार आहे, आणि शरणगमन हे धर्मांतराचं एक पुढचं पाऊल आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शरणगमनाला धर्मांतराच्या अर्थानं सुद्धा बघायला पाहिजे. नुसतं धर्मांतर झालं, कागदोपत्री झालं आणि बाकी काहीच नाही असं जर असेल तर ते आपण फक्त नाम के वास्ते काम के वास्ते नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि मग इथं आपल्याला एक बघायचं आहे, शरणगमन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, एका दिवसाची नाही, एका 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही, ही वर्षाची नाही, तर ही कशी आहे, कायमस्वरूपी चालणारी ही प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. आणि मग आपण बुद्ध धम्म संघाला जर शरण जात असतो तर मग काय आहे बुद्धाला शरण जाणं हे मी ओझरतं सांगणार आहे. आपण बुद्धाला शरण जातो म्हणजे नेमकं काय, तर आपण बुद्धाचे जे काही गुण आहेत, बुद्धाची मैत्री आहे, बुद्धाची करुणा आहे, ती आपण आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करणे, अनुसरणे म्हणजे बुद्धाला शरण जाणे. दुसऱ्या अर्थानं म्हणू शकतो की बुद्धाला शरण जाणे म्हणजे ईश्वरवादाला सोडणे, हे बुद्धाला शरण जाणे आहे. त्यानंतर जिथं कुठलेही कर्मकांड नसेल ते बुद्धाला शरण जाणे आहे. आणि बुद्धाने सांगितलेला जो धम्म आहे तो धम्म आचरणात आणणे म्हणजे धम्माला शरण जाणे आहे. आणि धम्माला शरण जाणे म्हणजे आपण बघू की मैत्री आहे, एकमेकातील आपले संबंध आहे. कारण बाबासाहेब म्हणतात भगवान बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये माणसामाणसातील उचित व्यवहार म्हणजे धम्म आहे. मग आपले उचित व्यवहार जर होत असेल तर आपण धम्माचं आचरण करतोय म्हणजे आपण धम्माला शरण गेलेलो आहोत, अशी त्याची ही प्रतिक्रिया आहे. नुसतं वाचन म्हणून चालणार नाही, तर आपल्याला वाणीतून आणि कायेतून सुद्धा ते शरणगमन करता आलं पाहिजे. हे धम्माचं शरणगमन असतं. आणि मग धम्माचं आलं म्हणजे तिथं ईश्वर वगैरे काहीच नसतं. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे धम्माला शरण जाणे नैतिकता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. ज्याला आपण शरणगमन गेलेलो आहे का, नीतिमत्ता नैतिकता खूप महत्त्वाची बाब आहे. एखादी गोष्ट जर आपल्याकडून चुकली तर ती स्वीकारणं हे नैतिकतेचा भाग येतो. बघा बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे. राजकीय नीतिमत्ता किती लोक पाळतात मला माहिती आहे, त्याच्यावर बोलायचं नाही, पण नैतिकता शब्दाला धरून मला बोलायचं आहे की राज्यघटनेमध्ये नैतिकता कशी आणलेली आहे. एखाद्या मंत्र्यांकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून जर एखादी घटना घडली, जबाबदार व्यक्तीकडून संविधानिक मंत्री असतील, रेल्वे अपघात झाला, लालबहादूर शास्त्री होते, रेल्वे अपघात झाला, तर त्यांनी लागलेच राजीनामा दिला. ती असते नैतिकता. ते जबाबदार होते का? नाही. राज्यघटनेमध्ये ती नैतिकता. आणि इथं जी नैतिकता असते स्वतःच्या कृतीची आपण घेतलेली जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी म्हणजे नैतिकताने धम्माला शरण जाणं ही बाब आपण असते. आता संघाला शरण जाणे, संघामध्ये समता असते. संघामध्ये जे काही अनुयायी असतात ते बुद्धाचा विचार, बुद्धाचा धम्म आपल्या जीवनामध्ये उतरवून मार्गक्रमण करत असतात. ते एक आदर्श जीवन जगत असतात, एकतेने वागत असतात. ही एकता, ही समानता, याला शरण जाणे, ती सुद्धा आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये समता आणणे, आपल्या आचरणात आणणे, आपण जिथं असतो तिथं व्यवहारात आणणे, याला म्हणतो आपण संघाला शरण जाणे. हे लौकिक अर्थानं आपण बघत आहोत. याला शरणगमन, संघाला शरण जाणे असं आपण म्हणतो. आणि मग निश्चितच माझ्या जीवनामध्ये मी आता बुद्ध धम्म आणि संघाशिवाय इतर कुठलेही माझ्या जीवनामध्ये शरणस्थान नाही. मी त्यांचाच अंगीकार करणार आहे, त्यांचे जीवन मी आचरणार आहे, त्यांचे विचार माझ्या जीवनामध्ये मी आचरणात आणणार आहे. त्याच्याशिवाय कुठलेही माझे इतर नकारात्मक असेल, इतर काही वैचारिक बाब असेल, इतर जे विधायक नाही आहे, जे काय आपल्या मनुष्याला हानिकारक आहेत, त्या बाब मी स्वीकारणार नाही, त्या बाबीशी मी बांधिलकी पत्करणार नाही, त्या बाबीशी मी प्रतिज्ञाबद्धता राहणार नाही. तर फक्त बुद्ध धम्म संघाशीच मी प्रतिज्ञाबद्ध स्वीकारतो. ही आहे आपली शरणगमन. आणि म्हणजे आपण ह्या 3 रत्नांना शरणगमन जातो. आणि बाबासाहेबांनी सांगितलेले जे काही
22 प्रतिज्ञा आहेत ह्या आचरणात आणणे ही सुद्धा शरणगमन आहे. आणि आपल्या तिथंच कुठंतरी होतं ते पुढे येणारच आहे. या इथून जर आपण दूर गेलो तर समजायचं आपण शरणगमन करत नाही, आपण फक्त यांत्रिकता करतोय. आणि बाबासाहेबांना हे पण अपेक्षित नव्हतं. म्हणून बनतेने ज्यावेळेस हा संघ निर्माण केला त्यावेळेस त्या संघामध्ये शरणगमनाला हे महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच आपल्याला शरणगमन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवता आला पाहिजे. आपल्या कुटुंबाचा तो अविभाज्य भाग बनवता आला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं खरं बाबासाहेबांनी केलेलं धर्मांतर पूर्ण होणार नाही. ही बाब आपण प्रत्यक्ष आणि कटाक्षानं पाळली पाहिजे, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे शरणगमन महत्त्वाचं आहे. हा झाला शरणगमनाचा भाग. मग आता हे शरणगमन करत असताना आपण काही त्याच्या टप्पे सूचिरत्नाने सांगितले. हे टप्पे पण तितकेच महत्त्वाचे आहे. मग मी आता बुद्ध धम्माला संघाला अनुसरतोय, आचरण करतोय. मग आता हे आचरण करतोय तर मी कसा करतोय, माझ्याकडून काही चुकतंय का, मला काही अजून आवश्यकता आहे का. जसं एखाद्या पायरी पार केल्यानंतर दुसऱ्या पायरीवर गेल्यानंतर एक टप्पा पार केल्यावर म्हणतो का आपण मी आता 4 पायऱ्या चढलोय, आता मला अजून किती पायऱ्या चढायच्यात, हे बघण्यासाठी महत्त्वाचं हा टप्पा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर इथं मी आल्यानंतर पहिल्या पायरीमधून चढताना मी कसा होतो, माझे पाय दुखत होते का, की आनंदी होतो का, हे आपण बघू शकतो. आणि 4-5 पायऱ्या चढल्यानंतर जरा बरं वाटतं की अरे एवढं अंतर मी पार केले. हा टप्पा आपण बघत असतो. पहिला टप्पा तो दुसरा टप्पा. त्यानंतर आपण पुन्हा पुढचा टप्पा बघत असतो. एक अंतर पार करत असता हा टप्पा आपल्याला बघायला होतो. मी उभा आहे, आज मी कुठपर्यंत आलोय, कुठे जायचंय आणि का जायचंय हे आपल्याला कळालं आपला. मग कळाल्यानंतर याचं अवलोकन करण्यासाठी आपल्याला याचे स्तर समजून घेण्यासाठी ह्या पातळ्या समजणं गरजेचं आहे. एक जिना चढला, एक दुसरा चढला, तिसरा चढला, चौथा चढला, 5वा. आपण आता काल एक जिना बघितलाय, दुसऱ्या जिन्याकडे जायचं आहे, तिसरा जिना, चौथा जिना आणि 5वा. आणि हे मग आपलं ते ध्येय राहणार आहे. मग आपण बघतो की नाही आता मी समाधानानं आलोय. कुठेतरी थोडं सुरुवातीला पहिल्या याच्यामध्ये मी अडखळलो होतो, भरकटच चाललो होतो, पण दुसऱ्यामध्ये थोडं आता मी जरा पहिल्यापेक्षा सुधारणा करतोय. आणि मग तिसऱ्याकडे मी अजून करेल. हे आपल्याला अवलोकन करणं, सिंहावलोकन करणं म्हणजे हे शरणगमनाच्या पातळ्या आहेत. स्वतःकडे बघण्याचं हे अवलोकन आहे. आणि अवलोकन केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण आपल्या आता बघा आपल्या कुटुंबाचं, आपण आपल्या पूर्वीचं आचरण बघा, पूर्वीचं आपलं जीणं बघा आणि आताचं जीणं बघा, मध अंतर पडलेलं आहे. अवलोकन केल्यावर आपण कल्पना करू शकतो मी कसं जगलो असेल त्यावेळेस, पण आता मला समजलंय, आता मला पुढं जायचं आहे. हे टप्पे आपल्याला गाठणं, हे टप्पेच म्हणजे ह्या पातळ्या आहेत. आणि ह्या पातळ्या आपल्याला बघायच्या आहेत. ही जीवनाचे स्तर आहे, ही जीवनाचं मोजमाप आहे. हे माझे आहे, तुमचे आहे, सर्वांचं व्यक्तिगत जीवनाचं हे मोजमाप आहे. मोजमाप करावं लागणार आहे आपल्याला आज घडीला सुद्धा, कारण हे त्याशिवाय पर्याय नाही. फास्ट जीवन होत आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचं जीवन होत आहे. आपण म्हणूया की फेसबुक असेल, इंस्टाग्राम, हे सर्व तंत्रज्ञान बदलत असताना शरणगमन मात्र बदललेलं नाही. शरणगमन शरणगमनच आहे. आणि असं म्हणतात वेगवेगळी जी पंथ आहेत बुद्ध धर्मामध्ये, त्या सर्व पंथाला जोडणारा दुवा जर कुठला असेल तोच शरणगमन आहे. ती लोक पण शरणगमन करतात, वज्रानं असेल, वेगवेगळे यानं असतील. शरणगमन हा दुवा आहे, शरणगमन केंद्रवर्ती आहे. म्हणून हा टप्पा बघणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ह्या पातळ्या आपल्याला बघायच्यात. आणि ह्या पातळ्या बघत असताना पहिली पातळी आपण काल बघितली ती म्हणजे सांस्कृतिक शरणगमन. धम्मचारी सत्यवीर याच्यावर त्यांनी विवेचन केलं. सूचिरत्नाने आज पुन्हा त्याच्यावर विवेचन केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. ही शरणगमन, सांस्कृतिक शरणगमन आज पण त्यांनी सांगितलं हे पहिल्या पातळीचं. त्यामध्ये थोडंफार
धर्म केंद्रस्थानी सांगतो मी कागदोपत्री धर्म आचरण करतोय, बुद्ध आहे, पण अजून हिंदू धर्माचंच आचरण करतो, कधी तर असं करतो की अशा पद्धतीत सांस्कृतिक पातळीवरच आपण करतो आणि त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. पण ज्याला थोडं पुढं जायचं आहे, आपण ठरवलंय, आता आपण करत होतो सांस्कृतिक शरणगमन, पण आता मला जायचं आहे, जरा याच्यापासून थोडं पुढं जायचं आहे. किती दिवस आपण एकाच इयत्तेमध्ये राहणार का? 5वीत नापास झाला, पुन्हा 5वीत, पुन्हा 5वीत, असं राहणार आवडेल का आपल्याला? त्याच वर्गामध्ये आवडेल का? नाही आवडणार. तुम्हाला पण आवडणार नाही, मला पण आवडणार नाही. वर्ग आपल्याला पुढचा पल्ला गाठायचा आहे. हे गाठण्यासाठी आपल्याला पुढं जावं लागेल आणि मग ते जे आहे दुसरं शरणगमन ते म्हणजे तात्कालिक आहे, तिसरं आहे परिणामकारक आहे, चौथं खरेखुरे आहे आणि पाचवं अंतिम आहे. मी एवढं फक्त नावं सांगितले आणि तात्कालिक शरणगमन हा महत्त्वाचा भाग या प्रवचनाचा माझा आहे. ही आपल्याला एक माहीत असावं, त्यापासून आपल्याला पुढं जायचं आहे हे गरजेचं होतं. मग आता तात्कालिक शरणगमन आहे. तात्कालिक या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर याला तात्पुरतं म्हणतो किंवा त्या काळापुरतं. तत् अधिक काल, त्या काळापुरतं, त्या काळापुरताच हा व्यक्ती शरणगमन आपला करत असतो. आणि शरणगमन करत असताना हा काय करतो बघा, मी पहिले सांगतो आपल्याला. बघा, तत्कालिक शरणगमनामध्ये आपण बौद्ध झालेलो आहोत, धर्मांतर झालेलं आहे, सर्व माहीत आहे आपल्याला. थोडी गोडी आपल्याला लागलेली आहे, धम्माबद्दल गोडी आहे. कधी कधी आपण वंदना म्हणतो, कधी कधी आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये येतो, कार्यक्रमात आल्यानंतर ते प्रवचन ऐकतो. प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला पण वाटतं नाही आपण पण असं जरा केलं पाहिजे. आमच्या संघाच्या जर आपण सानिध्यात आलात तर रविवारच्या वर्गामध्ये आपण येतो, पूजा म्हणताना आपल्याला ते पण आवडतं. आपण जे प्रवचन देतात त्यांची प्रवचन आपल्याला ऐकतात. अजून 2-3 दिवस पुन्हा येतो, पुन्हा शिबिरं करतो, शिबिर करणं चालू असतं. म्हणजे हळूहळू आपल्यामध्ये हा बदल होतो की आता बुद्ध धम्म संघ हे जे आहे हे माझ्या जीवनामध्ये मला आता केंद्रस्थानी ठेवायचे आहे, असा तो विचार करतो हळूहळू. लगेच तो पूर्ण सोडत नाही, अजून तो त्यामध्ये कुठेतरी अडकलेला असतो. जुन्या संस्कारामध्ये, जुन्या धर्माच्या रीतिरिवाजामध्ये तो अडकलेला असतो, ते पण मी पुढे सांगणार आहे. त्याच्यामध्ये अडकलेला असतो, पण तो प्रयत्न करण्याचं एक पाऊल टाकलेलं असतं. रोज दर रविवारी येणार, दर शिबिरं करणार, थोडं बुद्धा धम्माबद्दल त्याला गोडी पण वाटणार. आणि मला माहिती आहे बरेच लोक शिबिरं नेहमी करत आहेत. आणि हे करत असताना तो नोकरी पण करतो, व्यवसाय करतो, कुटुंब आहे, सर्व करतो. आणि मग आल्यानंतर संघाच्या सिस्टीमनुसार तो आम्हाला जे काही मित्र वगैरे असेल धम्माचार्याच्या प्रोसेससाठी प्रयत्न करतो. आणि भंतेने या ठिकाणी त्याला मित्र असं म्हणलेलं आहे. आमच्या संघाच्या सिस्टीमनुसार हे मित्र असतो. नंतर तो मित्र होण्यासाठी विनंती पण करतो आणि मग मित्र असल्यानंतर तो बुद्ध धम्म संघ आपल्या केंद्रस्थानी ठेवतो. फक्त त्याच्यामध्ये बदल असा असतो की तो सांस्कृतिक शरणगमनामध्ये कधी कधी असतो, त्याच्यामध्ये पण असतो आणि कधी इकडं पण येतो. का? कारण कुठेतरी तो अजून अडकलेला असतो आणि अडकलेला असल्यानंतर त्याला ते सोडायचं असतं. पण सोडायचं असताना त्याला कुणाचं मार्गदर्शनाची गरज असते आणि मग गरज शोधण्यासाठी तो मित्रता निर्माण करतो आणि मित्रतेतून तो हळूहळू प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करत असताना तो बघा काय करतो. तात्कालिक शरणगमनामध्ये भौतिक त्याचा प्रभाव त्याच्याकडे मोठा असतो, म्हणजे संपत्ती असेल, पैसा असेल, याचा पण थोडा प्रभाव असतो. पण आंबेडकरी विचारसुद्धा तो आचरण्याचा प्रयत्न करतो, आवडतो त्याला. कारण मला माहिती आहे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, त्यांच्याशिवाय आपण विचाराशिवाय राहू शकत नाही. पण तो यावेळेस काय करतो, नुसतं वाचत नाही की माझ्या जीवनामध्ये आता बुद्ध आणि बाबासाहेब याला मी जरा अग्रस्थान देणार आहे. तात्कालिक शरणगमनामध्ये तो अग्रस्थान देतो. त्याला असं म्हणू की प्रायोरिटी, पहिलं स्थान मी आता त्याला देणार आहे.
आणि हळूहळू ज्या थोड्याफार काही गोष्टी असेल, जसं आता आज वर्गाला यायचं, शिबिराला यायचं आहे, तर कुठेतरी गरीब म्हणत असेल कशाला जाता, तर दिवाळीचा सण आहे काहीतरी साजरा करू, तर तो काय करतो, त्या गोष्टीला थोडा दूर सारतो, त्याला जरा दुय्यम स्थान देतो, त्याला जरा थोडं बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. हा विचाराचा बदल त्याच्यामध्ये झालेला असतो. त्याला थोडं कळालेलं असतं, कारण तो कधीमध्ये आलेला आहे, वाचलेला आहे, त्यापासून जरा थोडं दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो या पातळीमध्ये येत असतो. त्याला ते समजत असतं, आकलन त्याला झालेलं असतं. थोडं हळूहळू तो विहारामध्ये येतो, जिथं विहार असेल तिथं जातो. बौद्धांचे आपले काही उत्सव असतात, जयंती, पुण्यतिथी, ते पण साजरे करत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद घेतो. त्यानंतर बाबासाहेब असेल, बाबासाहेबांचे पुस्तकं वाचतो, बाबासाहेबांचे जे कुठं प्रवचन, भाषण लेखन खंड असेल ते पण वाचतो. एवढंच नाही, आता आधुनिक पद्धतीनं यूट्यूबवर भरपूर लोक त्याचा अभ्यास करतात, ते पण त्याच्या शिडी वगैरे ऐकत असतात. हे गोडी लागलेली असते आणि आपल्याला माहीत असते की एकदा गोडी लागली की मनुष्य त्यामध्ये लीन होतो. आवडतं गाणं लागलं की आपण गुणगुणायला लागतो. म्हणजे तात्कालिक शरणगमनामध्ये जरा त्याचं हे धार्मिक गुणगुणणं सुरू झालेलं असतं. हे करत असताना कधीतरी मात्र तो पुन्हा असं म्हणूया खोट्या शरणगमनाकडे जाण्याची दाट शक्यता असते. जर त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे असेल, कारण हा कधीमध्ये येत असतो, नेहमीच नाही. कधी कधी कुटुंबामध्ये जास्त राहतो, कधी कधी नोकरीमध्ये बिझी असतो, कधी कधी आपल्या व्यक्तिगत अडचणीमध्ये तो बिझी असतो आणि कधी कधी असं वाटतं की आता काय खरं, असं आता मी येतोय इकडं, माझा वेळ जातोय, पण खरंच मी करू शकेल का, या अनिश्चिततेमध्ये सुद्धा तो येतो आणि मग तो खोट्या शरणगमनाकडे किंवा चुकीच्या शरणगमनाकडे जाण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होतो. हा तात्कालिक शरणगमनामध्ये काही भाग त्याच्यामध्ये असतो, थोडासा, आम्ही पूर्ण म्हणत नाही. आणि मग हे खोट्या शरणगमनाकडे जात असताना, म्हणून त्या काळात फक्त त्या काळापुरता तो साजरा करतो ना, जयंती पुण्यतिथी आले की तेवढा काळ शरणगमन, बाकीचा काळ पुन्हा आपलं येरे माझ्या मागल्या रीतिरिवाज याच्यामध्ये तो अडकलेला असतो. आणि मग हळूहळू तो पुढं प्रतिज्ञबद्धतेकडे येत नाही आणि खोट्या शरणगमनाकडं, चुकीच्या शरणस्थानाकडे तो झुकतोय. मग कोणते चुकीचे शरणस्थान आहे ते आपण बघूया. आता चुकीचे जे शरणस्थान सांगितलेले आहेत ते आहे, अजूनही तो देवदेवतेकडे वळतो. आपण चर्चा केली असेल ग्रुपमध्ये, अजूनही देवदेवतेकडे त्याचं कुठंतरी आकर्षण असतं, बारीकशा असतं. आणि हे कसे येतात, लग्न कार्य सुरू झालंय की तिथं मग हळदीपासून सुरू होतं की रांजण लावा, पिवळे दोरी बांधा, त्याला हळकुंड बांधा, याच्यामध्ये तो अडकतो. आपली गावची जत्रा असेल त्याच्यामध्ये पुन्हा ताडतो आणि कधी जयंती वाटली की पुन्हा तात्कालिक इकडे येत असतो. यामध्ये तो चुकीच्या शरणस्थानाकडे जातो. त्यानंतर मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आपलं कामगार कल्याण उपयुक्त कार्यालय आहे एस टी बस स्टँडच्या बाजूला, तिथे एक कार लागलेली होती आणि ती कार आपल्या लोकांची होती, कारण पॅन्थर तिथं लिहिलेलं होतं आणि निळा झेंडा लावलेला होता. चुकीचं शरणस्थान बघा कसं असतंय, पॅन्थर लिहिलेलं होतं, निळा झेंडा, आणि त्या निळ्या झेंड्यावर असं काळी बाहुली लटकवलेली होती. आता बघा, तो जयंतीला पण जातो, बुद्ध जयंती साजरी करतो, विपश्यनाला पण जातो, शिबिर पण करतो, पण पुन्हा कुठं अडकलेला असतो तो, त्या काळ्या दोरामध्ये, काळ्या बाहुलीमध्ये. मला नवल वाटलं की अजूनही आपण त्या चुकीच्या शरणस्थानाकडे अडकतो का, तेच दिवस पुन्हा येतील का, हे आकर्षण का वाढत जात आहे हे त्याला कळत नाही. म्हणून ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर रीतिरिवाज भरपूर असतात आपल्याकडं, हा व्यक्ती त्याच्यामध्ये पण असतो. लग्न लावायचं बौद्ध धर्म पद्धतीनं, अगोदरच्या सर्व प्रक्रिया रीतिरिवाजाप्रमाणे.
हळद लावायचे ते 4 तांबे असतात. दोरा इकडून घ्यायचा का तिकडून घ्यायचा, 5 सवासणी या, दोरा असाच बांधा. विधवाबाई यायचं नाही. चाललं की नाही? स्त्रिया पण असतात, कारण शरणगमन फक्त काय पुरुषांनीच करायचं नसतं, स्त्री पुरुष दोन्ही पण आलं, त्यामध्ये आलेलं आहे. आणि कुंकू पहिले मोठ्या जावाला लावायचं, लहानीला कसं लावलं याच्यामध्ये सुद्धा तो अडकतो, हे आपल्याला कळत नाही. हे शरणगमन काही, मग बौद्ध धर्मी आपण आहोत, रीतिरिवाजामध्ये अडकलं म्हणजे आपण तात्कालिक शरणगमनामध्येच आहोत, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपले काही दृष्टिकोन असतात, त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो, हे तात्कालिक शरणगमनामध्ये. आणि तत्वविचारवत्तांनी 2 दृष्टिकोन महत्त्वाचे सांगितलेत, ते म्हणजे शाश्वतवाद म्हणतात आणि उच्छेदवाद. तर शाश्वतवादामध्ये आत्मा आहे, आत्मा जन्म घेतो, हे पण वाटतं कधी कधी. आता चर्चा करत असताना आम्ही बघत असतो, नाही आहे बरं का, असं मानलेलं आहे, देव आहे, सर्व आहे, हे आहे असं कधी तर आपण, तर आम्ही आमच्या आजोबांनी सांगितलं आहे आणि आम्हाला असं भूत पण दिसतो आम्हाला. हे मानणं जे असतं म्हणजे हे कुठतरी जे शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी नाही, ते कायमच मानणं, त्याला आपण शाश्वतवाद म्हणतो, याच्यामध्ये अडकलेला असतो. आणि दुसरा आहे तो उच्छेदवाद, म्हणजे खा प्या मजा करा, जीवन आहे तोपर्यंत आयुष करा, कशाला जायचं, कशाला ध्यान करायचं बाबा, 20-20 मिनटं 40 मिनटं ध्यान बसा, पाय गुडघे दुखतात, काय साध्य होणार आहे असं वाटणं, मग आयुष करायची, फटाके उडवा, जीवन काय नेहमी भेटणार आहे का? नाही, ऐश करायची. आमचे काही शिक्षक असतात, काय म्हणतात सर तुम्ही काहीच खात नाही, काहीच पित नाही, जीवनामध्ये येऊन काहीतरी व्यसन असावं म्हणतात माणसाला, आणि तुम्हाला काहीच नाही. आपलेच माणसं असतात. मी पण बौद्ध आहे म्हणतो तो, मी पण बौद्ध आहे, मी पण पूजा अर्चा करतो, जयंती साजरी करतो, बुद्ध जयंती साजरी करतो, पण आपल्याला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं जमत नाही. हे तात्कालिक शरणगमनामध्ये. आणि खा प्या, जीवन नेहमी नेहमी भेटतं का? माणूस मरणारच आहे ना. हे निराशावादी दृष्टिकोन हा आपल्यामध्ये असला की आपण त्या तात्कालिकमध्ये अडकतो. त्याच्यानंतर आपण अजून आपले काही हे दृष्टिकोन झाल्यानंतर पद प्रतिष्ठा सुद्धा असतं. पद प्रतिष्ठामध्ये असले की आपण शरणगमनाकडे जात नाही. मी प्राध्यापक आहे, मी कशाला त्रिवार पंचांग प्रणाम करू? एक प्राध्यापक होते, त्यांना भाषण करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलं, विद्यापीठातले प्राध्यापक, विभाग प्रमुख, माझे गुरु आहेत ते, नाव नाही सांगणार त्यांचं. तर सर म्हणलं असं तुमचं व्याख्यान ठेवायचं आहे, तर ते म्हणले व्याख्यानाला येतो मी, पण तिथं जे लोक असतात म्हणे ते सारे भावनिक असतात म्हणे, फार श्रद्धावान असतात म्हणे, आणि मी तात्विक बोलतो, मला ते काय गोष्टी पटत नाही, कसं बोलायचं? मी म्हटलं सर तुम्ही त्या पद्धतीने मांडा, तुमचा जो विषय तुम्हाला घ्यायचा आहे ते. त्याने तो विषय मांडला, पण मला एक सांगायचं की तात्विक जे असतो आपल्या पद प्रतिष्ठेमध्ये, मी प्राध्यापक आहे, मी राजकारणी आहे, मी तिथं जाणार नाही. बोललो तर मग श्रद्धावान लोक, भावनिक लोक, शरणगमन करणारे लोक कसं वाटतात, हे लेचेपेचे आहेत असं लोकांना वाटतंय. हे दुसऱ्या लोकांसारखे अंधश्रद्धाळू आहेत असं वाटतंय. हे वाटणं सुद्धा कधी कधी तात्कालिक शरणगमनामध्ये तो व्यक्ती विचार करतो. म्हणून तो फक्त जयंती पुण्यतिथी एवढंच फक्त थोडंफार करायचं, थोडंफार अडकायचं, आणि कधी कधी तो भरकटतो सुद्धा. हे सुद्धा आहे. विचारधारा असतात आणि ह्या विचारधारा सुद्धा आपल्याला मागे खेचत असतात. मग विचारधारा कशा निर्माण होतात? मग हे वेगवेगळी प्रसार माध्यमं असेल त्याच्यातून आपली विचारधारा घडत असते. आणि आपल्याला बघूया, आता एक राजकारणी आहेत, मी नाव सांगणार नाही, राजकारणी कपाळाला मोठा कुंकू लावतात आणि देवीची आरती करतात, आपल्या समाजाचे आहेत, ते कोणत्या सांस्कृतिक मध्येच अडकलेलं असतं आणि आपल्याकडून तसं कृत्य होता कामा नाही. हे उदाहरण फक्त यासाठी दिले की आपली आशयी माणसं असतात. त्यानंतर जुन्या रूढी परंपरेमध्ये आपण अडकलो तर आपण पुढं परिणामकारक शरणगमनाकडे जाऊ शकत नाही. इथं अडकल्यानंतर मग जाती, पोट जातीपासून सर्वच या ठिकाणी आले. आणि अजून एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, तो म्हणजे आताची जी
कुटुंब पद्धती आपल्याकडे बघूया. जिथं नातेसंबंध जर बरोबर राहिले नाही तर आपण पुढं शरणगमनाकडे जाऊ शकत नाही. परिणामकारक म्हणूया, पुढचे शरणगमन आपण गाठू शकणार नाही. ते हा व्यक्ती कधी कधी नातेसंबंधामध्ये असं म्हणूया की प्रभाव किंवा असं म्हणूया की दबाव, नात्याचा एक अवहेलना, कधी कधी आईवडिलांची अवहेलना त्याच्याकडून होत असते, अभाव होत असते. ही बाब सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि याच्यामुळे सुद्धा तो व्यक्ती पुढच्या शरणगमनाकडे जात नाही, हा तिथेच अडकतो. म्हणून आपण बघतो कधी कधी 3-3 महिने झालं वर्गाला नसतो, पण अचानक शिबिर असले की शिबिराला उपस्थित असतो. म्हणजे आपल्याला बघायचं की आपण अजून कुठे आहोत हे आपल्याकडं स्वतःला अवलोकन करण्यासाठी ही महत्त्वाची बाब आहे. आणि अवलोकन करणं यासाठीच तर ही शिबिराची आणि या विषयाची सार्थकता आहे. आणि हे बघत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत स्वतःकडे पाहता पाहता, कारण तात्कालिक किंवा शरणगमन हे कुठलं पण शरणगमन जसं व्यक्ती केंद्रीय आहे तसं ते समाज केंद्रीय सुद्धा आहे. सामाजिक संदर्भ त्याला आहेत. आपण जे आचरण करतो त्या आचरणाचा परिणाम आपला कुटुंबावर होतो, समाजावर होतो. आपण जर चांगलं आचरण करू तर आपल्या कुटुंबामधून सुद्धा तसं आचरणाची अभिव्यक्ती होईल, हळूहळू होईल. मी म्हणणार नाही लगेच होणार. समाजाला पण ते अभिव्यक्ती कळेल आणि मग आपण समाज बदलू शकतो. ह्या शरणगमनाचा परिणाम दुसऱ्यांवर पण होतो. काही लोक, आम्ही आता नोकरी करतोय, सर्वांना माहिती नोकरी करणारे असतात. मी ज्या संस्थेत नोकरी करतोय त्या नोकरीमध्ये काम करत असताना काही गोष्टी मी जे कटाक्षानं पाळतोय. मी एक धम्ममित्र होतो, त्यावेळेसपासून मी धम्मचारी झालोय. माझी जबाबदारी आता आहे विद्यार्थ्यांशी बोलताना असेल, शिकवताना असेल, काम करताना असता मी माझ्या शरणगमनाकडे बघत असताना, मी माझ्या तत्वाकडे बघत असताना कटाक्षानं पाळल्यानंतर जो समोरचा मुख्याध्यापक असेल की जो असेल तो बोलताना सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने बोलतो, आपल्याला चांगल्या पद्धती. माझा अनुभव आहे. कारण ते म्हणतात सर इतरांपेक्षा तुमचं वेगळं आहे. इतर शिक्षक मी बघितले 30 वर्षामध्ये, पण तुमचं वागणं वेगळं आहे. हा आपल्या सामाजिक संदर्भ असतो आपल्या शरणगमनाचा, तो तिथपर्यंत पडत असतो. म्हणून शरणगमन जसं व्यक्तिगत म्हणतो तसं तो सामाजिक संदर्भानं सुद्धा येतो आणि हा सामाजिक संदर्भ जागतिक स्तरावरचा असतो. कल्पना करा आपल्या भारतामध्ये सर्व बौद्ध अनुयायी जर अशा पद्धतीने शरणगमन करू लागले तर हा भारतापुरता न राहता राष्ट्रीय पातळीवर बौद्ध धर्माची कशी प्रतिमा राहील. बौद्ध धर्म ऱ्हासाकडे कधीच जाणार नाही, उलट प्रगतीकडे जाईल. आणि प्रगती वाटचाल करणे हे शरणगमनाचं महत्त्वाचं सूत्र आहे. कारण शरणगमन म्हणजे आपण बघतो की आपल्याला एका टप्प्यातून दुसऱ्याकडे जायचं आहे, दुःखातून सुखाकडे जायचं आहे, हे शरणगमन असतं आपलं. आणि दुःख आपल्याला दूर करायचं आहे, कुणी करणार नाही, आपल्यालाच आपलं करायचं आहे. कारण जो माणूस फक्त आपलीच बाजू घेतो, आपलंच म्हणणं खरं म्हणतो किंवा मीच आहे, मी सुखी असलं तर बस झालं, मला बाकीच्यांचं देणं घेणं नाही, असं जर म्हणत असो तर कुठंतरी समजायचं की मी कुठंतरी कोणत्या शरणगमनामध्ये आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि जर आपण असं करत असो तर निश्चितच हे शरणगमनालाही हानिकारक बाब आहे. कारण शरणगमन करणारा व्यक्ती हा स्वतः सुखी होतो आणि दुसऱ्याचा सुखी होण्याची तो कल्पना करत असतो, आशा करत असतो, तसा प्रयत्न करत असतो. तर हे शरणगमन महत्त्वाचं असतं. म्हणून आजच्या प्रसंगी मी आपला जास्त वेळ घेणार नाही. कदाचित जास्त वेळ झाला असेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या शरणगमनाकडे पाहत असताना माझ्या पद्धतीनं माझी जे काही असं म्हणू की अल्पबुद्धीप्रमाणे, माझ्या अल्पसमजाप्रमाणे मला जे आकलन झालं त्या आकलन क्षमतेवर मी हे विचार मांडलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की मी जे सांगितले एवढंच आहे, याच्याहीपेक्षा अजून मोठा पण असेल. पण इथं मात्र एक आपल्याला कळेल की भंतेने जे सांगितलेलं आहे, भंतेचा जो उद्देश आहे, भंतेने जी या चळवळीमध्ये येणाऱ्या व्यक्तीकडून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या अपेक्षेला परिपूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. आणि हीच बाबासाहेबांची होती. बाबासाहेबांनी ज्यावेळेस आपला धर्म दिला, हा धम्म दिला, तो यासाठी दिला होता की आपल्याला हे जुनं सर्व जाऊन आपल्याला
धम्मराज्य निर्माण करायचं आहे आणि धम्मराज्य निर्माण करायचं असेल तर हे शरणगमन पाया आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. बुद्धत्वाचा पाया शरणगमन, पुढं जाण्याचा मार्ग शरणगमन हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण शांत चित्ताने मला सहन केलं, ऐकलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, संयोजकाचा मी सुद्धा आभार मानतो. आणि हे माझं विचार आहे, या विचाराला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद.